सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होतं. जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होतं, तसं माणसाचं अहंकारही उत्तम नात्याचं विष बनतं. भाग्य लिहिलेलं असतंच, पण ते कर्माने उजळवता येतं. दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती. सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असतं तर देवाचं अस्तित्वच लागत नसतं. आज तुमचे काही जिवलग मित्र तुमच्या संयमाची आणि मोकळ्या स्वभावाची परीक्षा घेतील, पण तुम्ही तुमचे तत्व आणि विचार न सोडता शांतपणे आणि समजूतदारपणाने निर्णय घ्या. हाच खरा विजय असेल. घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. तोच आशीर्वाद आज तुमच्यासाठी धनलाभाचं कारण ठरू शकतो. थोडा वेळ थांबा, हात जोडून नम्रतेने त्यांच्या शुभेच्छा घ्या. त्यातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग होतो. कधी कधी तुम्ही मनातल्या गोष्टी आपल्या घरच्यांशी शेअर करत नाही, कारण तुमचा अहंकार आड येतो. पण हे लक्षात घ्या की भावना दडपून ठेवल्या की चिंता वाढतेच. मोकळेपणाने संवाद साधा. आपल्याच लोकांपुढे का लपायचं. आज अचानकपणे प्रेमाचा सुंदर क्षण तुमच्या आयुष्यात येईल. हा रोमॅन्टिक अनुभव तुमचं मन आनंदाने भरून टाकेल. जोडीदाराच्या सहवासात आजचा दिवस फुलून जाईल. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यांतली खुशी पाहाल तेव्हा मनात हळहळ होईल की काही मौल्य क्षण मागे राहिले. पण अजूनही वेळ आहे. त्यांच्यासोबत आजचा दिवस खास बनवा. दिवसाच्या शेवटी तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या प्रेमात इतके रमाल की वाटेल हा क्षण कधी थांबू नये. हा दिवस वसंतासारखा सुगंधी आणि प्रेमाने भरलेला असेल. एक छोटीशी सूचना. स्वतःच्या ताकदीपेक्षा अधिक जबाबदारी घेऊ नका. तुम्ही खूप काही करू शकता, पण थोडा स्वतःलाही वेळ द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम, जिव्हाळा आणि आत्मशांती घेऊन येणार आहे. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.